हॅलो, कसे आहात सगळे? गुड आफ्टरनून. आजचा व्लॉग मी दुपारपासून चालू केला आहे कारण सकाळची सगळी कामं झालेली आहेत. नाश्ता, जेवण, घरातली सगळी कामं आटपून आम्ही आमच्या मेन घरी म्हणजे आमचं जिथे देवघर आहे तिथे आम्ही आलो आहोत. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच. मघाशी मुद्दामून बोलली नाही कारण निघायची घाई होती. खूप ऊन पडले आणि तीर्थाला एवढ्या उन्हातून आणायचं म्हणजे प्रश्नच पडला होता. पण म्हटलं, आपण म्हणतो ना, एक दिवस एखादी गोष्ट आपण नाही नाही म्हणत गेलो की मग ते दिवस पुढे पुढे जातात. कारण तीर्थाचे पप्पा पण आता पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहेत. मग मला परत इकडे येणं, मला तिला नाही जमणार घेऊन येणं. आणि मग आज नको, उद्या नको, उद्या नको असं करत करत आम्ही आज फायनली आलो आहे. तर चला, थोड्या वेळाने मी दाखवते आमचं हे मंदिर. मी जिथे बसली आहे, खूप सुंदर मंदिर आहे आमचं हे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. आणखीन फुलावी. कुत्र्यांनी सगळा कचरा करून ठेवला आहे. तर हे आमचं मेन घर आहे आणि आमचं मेन देवघर आहे. इथे तीर्थाला घेऊन आलो आम्ही पहिल्यांदा. म्हणजे मी वर्षभरानंतर मी आज आली, त्याच्यामुळे देवपूजा करतो आहे. तीर्थाला पण पाया पडायला लावलं. आणि घरी मेन म्हणजे कोणच नाही आहे. लाईट पण गेली होती त्यामुळे काळोख होता. नेक्स्ट टाईम मी येईन तेव्हा परत सगळ्यांची भेट घालून देईन. काकी आमच्या नव्हत्या, मुंबईला गेल्यात. काका पण कुठे लग्नाला गेले होते, त्याच्यामुळे कोणच नव्हतं घरी. हे मंदिर आमचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. हे बघा, गेल्या वर्षीच बनवलं. ह्या वर्षी वर्ष झालं या मंदिराला. हे आमचं मेन घर. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच. हे माझे मिस्टर आले, ते आमचं ते सांगेन तुम्हाला मी थोड्या वेळाने. हा आमचा इथला परिसर ना सोनू. चला आपल्या भूमकाई पावणाई मंदिरात. अथर्व चाल पुढे. आंबे बघा काय भारी आहेत. सोन्या दादा माझे दीर म्हणतात आहे की वहिनी यातले घ्या. मी म्हटलं थांबा, मीच घेणार. हा बघा मस्त आंबा पडलाय ना. अथर्व घे, उचल. सुंदर असं मध्ये 1 वर्षानंतर आले मी. गाईस, हा आपल्याला आंबा भेटला आहे, सो आपण घरी जाऊन खाऊया. सांभाळ करा.
मस्त ना. मधमाशी काय नाही करत ती. पाळलेली आहे. आणखीन आहेत. पाणी नको उडव. एवढे मिळाला त्याच्यात. हा पण भारी आहे. बस झाले, खूप झाले, खूप झाले, खूप झाले. मी साईड मारा साईडला होऊया आपण. पाणी द्या, पाण्याची बॉटल नाही आला. नथिंग. भरपूर झाले. हा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आजच्या पुरते बस 8, झाले. 2, 2 खाल. वा वा. ताजे ताजे आंबे झाडावरचे. आमचं पायाकडून झालेलं आहे. एकदा तुम्हाला सगळ्यांना दाखवते. हे बघा. आमचे विठ्ठल रखुमाई, ते आमचे राघोजी बाबा, आमचे सिद्धेश्वर. ह्याच्या आतमध्ये नाही जाऊ शकत. मस्त आहे ना मंदिर. काय चप्पल काय झालं चप्पल. आमचं घर छान दिसतं ना लांबून. मस्त. वाव. अथर्व डोक्यात पडेल हा आंबा. वा वा. हे विकत आंबे घेण्यापेक्षा जे असे आंबे मिळ. येस. वा वा वा. 2 1 उचल उचल. अथर्व चिकला हात नको लावू. वा वा. साईडला होतो, पुढे जाऊ नको आधी. शॉट. अजून एक. शावी आपण कुठे चाललो. ही बघा माझी दुसरी भाची तीर्था झोपली आहे घरी, आमच्या ह्या पाठच्या घरी. तोपर्यंत मी एका काकींना भेटून येते. घरी जायचं होतं पण ती झोपली. दुधाला घेतलं तसं झोपली ती. तेवढं जरा त्या काकींना भेटून येते. ऊन एकदम खतरनाक तापायला झालं आहे. भूक लागली आहे. बाई बोलले जेवून घ्या वहिनी. मंदिर छान वाटतंय ना पाठीमागून. मस्त. काय भारी सीन असतो ना गावचा. आहे ना सावी. गावी किती छान छान असतं ना सगळं. चला. हे आमच्या राधा काकींच्या इथलं फणसाचं झाड. मस्त ना. वाव. 1 नंबर. मस्त. जातो आता. नाही नाही थांबत नाही. जाते. हो तेच जाते जाते. हो हो. सकाळचं इथं आवरायचं असतं ना. आंघोळ वगैरे सगळी घरातलं. हॅलो. आम्ही कुठे आलो. आम्ही बाप्पाच्या मंदिरात आलो. हॅलो करा सगळ्यांना. तुम्ही पण या आमच्या बाप्पाकडे. आमचं मंदिर किती सुंदर सुंदर आहे बघा. आम्ही 1 वर्षानंतर आलो है ना. त्यानंतर दुपारी घरी यायला थोडा उशीर झाला. येऊन जरा आराम वगैरे केला. चहा पाणी झाले. त्यानंतर संध्याकाळी हे जे तुम्ही तोरण बघताय हे मी मुंबईवरून बनवून आणलं आहे. पण ते जरा आणण्यामध्ये अथर्वने जरा व्यवस्थित पकडलं नव्हतं तर ते लूज झाले. त्याची पिशवी मी जी बांधलेली होती ती, तर त्याच्या माळा पण सगळ्या बाहेर आल्या होत्या. म्हणून ते परत खोललं मी आणि व्यवस्थित परत पिशवीमध्ये बांधलं. कारण अजून नाही म्हटलं तरी अजून 10 एक दिवस आहेत मला माहेरी जायला. तर
व्यवस्थित ते बांधून घेतलं, म्हणजे कसं परत असं उचललं वगैरे तर ते लूज नाही होणार. आणि मेन काय, त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते त्या तोरणाची, कारण त्याच्यामध्ये त्या सळ्या आहेत ना त्या सेन्सिटिव्ह आहेत जरा. त्याच्यानंतर व्यवस्थित बांधून वगैरे घेतलं, तरी तिथे अथर्वची सारखी ये जा चाललेली, मम्मी मी बांधतो, पण मी म्हटलं नको, राहू दे. असं व्यवस्थित तोरण बांधते मी, म्हणजे ते व्यवस्थित कॅरी करायला होतं. तर मग असा होता माझा आजचा दिवस. माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.